लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो मोठी बातमी समोर आलेली आहे। 8वा हप्ता लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बजेटमध्ये नेमकं काय होणार आहे याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च पासून सुरुवात होणार आहे। आणि बघा या ठिकाणी तुम्ही बघत असाल की देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अदिती तटकरे मॅडम हे तिघा जणांनी या ठिकाणी लाईव्ह या ठिकाणी पत्रकाराबरोबर चर्चा केली आहे। त्या चर्चामध्ये काय काय मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। तुम्ही तारीख या ठिकाणी बघू शकता, जी 24 तासची बातमी आहे। 2/3/2025 म्हणजे 2 मार्च 2025 ची ही बातमी, म्हणजे आजची ही बातमी। एक थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब काय म्हणलेत, उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणलेले आणि या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम काय म्हणलेले आहेत लाडक्या बहिणी योजनेबद्दल, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, काळजीपूर्वक बघायचा आहे। त्यांनी काय काय म्हणलेलं आहे त्या गोष्टी मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो, सगळ्यात पहिली गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की विरोधक किती जरी काही बोलले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। परत सांगतोय, पहिला मुद्दा त्यांनी या ठिकाणी क्लिअर केलेला आहे की बाबा ही लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊन देणार नाही। ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या त्या गोष्टी आम्ही कंप्लीट करणार आहोत। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना चालू राहणार आहे, ही पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे। दुसरी गोष्ट या ठिकाणी बघू शकता तुम्ही, दुसरी गोष्ट यांनी सांगितलेली आहे की बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये आम्ही महिलांसाठी चांगल्या स्वरूपाचा निधी या ठिकाणी देणार आहोत आणि लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी मोठी या ठिकाणी खुशखबर या ठिकाणी असणार आहे किंवा चांगली बातमी या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला मिळेल, अशी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। ही दुसरी बातमी लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप ताईंना याचा फायदा होणार आहे, तुमचे सगळे प्रश्न याच्यामध्ये सॉल्व्ह होणार आहेत। याच व्हिडिओमध्ये तुम्हाला जे वाटत आहे की 8वा हप्ता का भेटत नाहीये, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता का भेटत नाहीये, हा मार्च महिन्याचा हप्ता किती भेटेल, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहता येणार आहेत। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, या ठिकाणी दुसरी आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलेले हप्ता कधी भेटणार आहे किंवा हप्ता कधी भेटणार आहे तारीख त्यांनी सांगितलेली नाही, पण त्यांनी असं सांगितलेलं आहे की पडताळणी सुरू आहे आणि पात्रता यादी ज्यावेळेस समोर येईल, ज्या अपात्रता असेल त्यांना पैसे भेटणार नाहीयेत आणि पात्रताईंना लवकरात लवकर पैसे भेटतील, अशा 3 गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। लाडक्या ताईंनो, त्यांनी एक गोष्ट पहिली सांगितली ती म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होऊन देणार नाहीत। दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे। आणि तिसरी गोष्ट ही सांगितलेली आहे की बाबा हप्ता जो आहे तुम्हाला लवकरात लवकर भेटेल, फक्त पडताळणी चालू आहे, अपात्रताईंना पैसे भेटणार नाहीत। विरोधक किती जरी काय बोलले तरी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊन देणार नाहीत, अशा स्वरूपाची एक मोठी बातमी त्यांनी सांगितली आहे। आणि दुसरी एक सांगितली होती त्यांनी म्हणजे अर्थसंकल्प अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे, बजेट उद्यापासून त्याचं अधिवेशन सुरू होणार आहे। त्याच्यामध्ये महिलांना आणि बालकांना एक मोठ्या स्वरूपाचा निधी या ठिकाणी मंजूर होणार आहे, त्याच्याबद्दल पण त्यांनी सांगितलेले आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, काळजी करू नका, एक चांगली बातमी, एक पॉझिटिव्ह बातमी समोर आलेली आहे। आणि 8व्या हप्त्याबद्दल पण टेन्शन घेऊ नका, लवकरात लवकर तो वितरण होईल, अशा स्वरूपाची पण त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे, पण तारीख सांगितलेली नाही। परत सांगतोय लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की ह्या तारखेला येणार आहे त्या तारखेला विश्वास ठेवू नका, तारीख अजून समोर आलेली नाही। परत सांगतोय, तुम्हाला सोप्या भाषेत सांगतोय की लक्षात घ्या, तारीख अजून समोर आलेली नाही, अधिकृत तारीख अजून समोर आलेली नाही। त्याच्यामुळे असं जर कोणी म्हणत असेल की बाबा सोमवारी पैसे येतील, मंगळवारी पैसे येतील, ह्या तारखेला पैसे येतील, त्या तारखेला, लक्षात घ्या असं कोठे अजून काय आलेलं नाही। फक्त तर्क वितर्क मांडले जात आहेत किंवा आपण असं समजू तसं समजू असं म्हटलं जात आहे, पैसे अजून कोणत्या तारखेला येणार आहेत असं कन्फर्मेशन दिलेलं नाही। चला आता लाडक्या ताईंनो, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगितलेली आहे, काय ही बातमी ती सांगितली, त्याच्यानंतर आपण एक महत्त्वाची अजून
समोर आलेली ही बातमी आहे। या ठिकाणी तुम्हाला बघू शकतात एक मराठी अलर्ट नावाचं न्यूजपेपर आहे, मराठी अलर्ट न्यूजपेपर आहे किंवा वेबसाईट आहे। त्या वेबसाईटवर काय बातमी आली आहे ती पण बघूया। 2 मार्च तुम्हाला या ठिकाणी तारीख दिसत आहे, 2 मार्च म्हणजे आजची ही बातमी तुमच्या समोर आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता अखेर मिळणार, अशा स्वरूपात मिळणार म्हणजे मिळालेला नाही। परत सांगतोय यांनी काय दावा केलेला आहे, या वेबसाईटवर काय लिहिलंय ते सांगतोय तुम्हाला। मिळणार म्हणजे अजून मिळालेला नाही किंवा सुरू झालेला नाही, तर कधी मिळणार आहे या ठिकाणी आपण बघूया। मराठी अलर्ट नावाच्या या ठिकाणी मराठी अलर्ट नावाच्या वेबसाईटवर न्यूजपेपरवर ही बातमी समोर आलेली आहे। काय बातमी आपण ती पण बघूया। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, यांनी दावा केलेला आहे मराठी अलर्टला, या मराठी अलर्ट यांनी दावा केलेला, याच्यामध्ये मी काही बोलत नाही। ज्या ह्या न्यूजपेपरनी किंवा ह्या वेबसाईटवर जे सांगितलं आहे ते तुम्हाला मी फक्त सांगत आहे। लक्षात घ्या मात्र अर्ज पडताळणी प्रक्रियामुळे सुमारे 9 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरलेले आहेत, त्यामुळे यावेळी तुलनेने कमी महिलांना हा लाभ मिळेल। म्हणजे आपल्याला अगोदरपासूनच माहिती आहे की 9 लाख ताई या ठिकाणी वगळण्यात येणार आहेत। त्यांनी पण ते सांगितलंय की 9 लाख ताईंना या ठिकाणी हात धुवा लागणार आहे, त्यांना पैसे भेटणार नाहीत, या महिलांना पैसे मिळणार नाहीत या स्वरूपात त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर आतापर्यंत मिळाले 10,500 रुपये, पुढील वाढीची प्रतीक्षा आहे, म्हणजे पुढील हप्त्याची या ठिकाणी प्रतीक्षा लागलेली आहे सगळ्यांना। नंतर बघा या योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्त्याचे मिळून 10,500 रुपये सर्व लाभार्थ्यांना मिळाले आहेत। आता या ठिकाणी 8व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाल्यावर एकूण रक्कम 12,000 रुपयावर पोहोचेल अशा स्वरूपात त्यांनी सांगितलेलं आहे की 8वा जो हप्ता आहे, 8वा हप्ता तो कधी मिळेल, तर कधी मिळेल याच्याबद्दल एक मोठी चर्चा या ठिकाणी सुरू आहे। त्यांनी पण या ठिकाणी एक दावा केलाय, ते दावा तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे। याच्यामध्ये मी स्वतः काही म्हणत नाही, कारण ही जी तारीख आहे यांनी सांगितलेली तारीख आहे, त्याच्यामुळे बरेच ताईंना बरेच दादांना वाटत असेल की ही तारीख सर तुम्ही सांगितली होती का, मी सांगितलेली नाही। परत सांगतोय ज्या गोष्टी सत्य आहेत, खऱ्या आहेत त्याच तुम्हाला मी सांगतोय। याच्यामध्ये मी स्वतः काही बोलत नाही, जे न्यूजपेपरला आले, जे बातम्यांमध्ये आले ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवत आहे। लाडक्या ताईंनो अजून एक गोष्ट तुम्हाला विचारत आहे, आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना 7 हप्ते जमा झाले आहेत का? एक छोटा प्रश्न विचारतोय, सगळ्यांना 7 हप्ते जमा झाले आहेत का? आणि तुमच्या घरात कुणी येऊन तुमची पडताळणी केली आहे का? एक मला छोटी कमेंट टाकायचे, नाव टाकायचे, जिल्हा टाकायचे आणि तुमची पडताळणी झाली आहे का? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचे तुमची पडताळणी आतापर्यंत झाली आहे का? तुमच्या घरामध्ये कुणी अंगणवाडी सेविका किंवा कोणी अजून कुणी आलं होतं का तपासणी करण्यासाठी की बाबा तुमच्या घरी 4 चाकी आहे का, तुमचं उत्पन्न किती आहे, घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला कोणी येऊन विचारलेले आहेत का? मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये खरं खरं सांगायचं आहे। आले असतील तर आले म्हणून सांगा, नसतील आले तर नाही म्हणून सांगायचं आहे। चला सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमची पडताळणी झाली आहे का नाही ती मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायची आहे। चला या ठिकाणी बघूया, महिला व बाल विकास विभागाकडून अर्थ खात्याने फेब्रुवारीसाठी रक्कम वर्ग केलेली असून काही तांत्रिक कारणामुळे वाटप लांबलेले आहे असं त्यांनी कारण दिलेलं आहे। पुढे वाचूया या ठिकाणी, मात्र अखेर महिलांच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर रक्कम सोमवार पासून या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडक्या ताईंनो त्यांनी एक या ठिकाणी दावा केलेला आहे किंवा त्यांनी एक माहिती दिलेली आहे। पुढे तुम्ही बघू शकता या ठिकाणी दिनांक 3 मार्च पासून किंवा त्या आधी पासूनच जमा होण्यास सुरू होण्याची शक्यता आहे। सोमवार पासून म्हणजे उद्यापासून असं त्यांनी सांगितलंय। बघा मी या ठिकाणी बोलत नाहीये, ही मराठी अलर्ट या वेबसाईटची बातमी आहे। म्हणजे उद्या ते सांगतात की उद्यापासून पैसे जमा होणार आहेत। बघूया उद्या कुणाला पैसे आले तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगायचंय। उद्या पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे, सगळ्यांना एक चांगलंच आहे की बाबा पैसे येतील। त्यांना कुठून समजले, सूत्र त्यांचे कोण आहेत किंवा त्यांना कुठून ही गोष्ट समजली, तारीख समजली मला माहित नाहीये, पण त्यांनी असा दावा केलाय सोमवारपासून म्हणजे उद्यापासून 3 मार्च पासून पैसे जमा होतील अशा स्वरूपाची त्यांनी या ठिकाणी बातमी दिलेली आहे। बघा आतापर्यंत टीव्ही वाल्यांनी पण बातमी दिली, न्यूजपेपर वाल्यांनी पण बातमी दिल्यात, वेबसाईट वाल्यांनी पण बातमी दिल्यात, बऱ्याच जणांनी अंदाज व्यक्त केला होता। तसं यांनी पण मराठी अलर्ट नावाच्या वेबसाईटनी पण अंदाज व्यक्त केलाय की उद्यापासून पैसे जमा होतील, सोमवार म्हणजे 3 मार्च पासून पैसे जमा होतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे। तर बघूया तुर्तास आतापर्यंत कुणाला पैसे आलेले नाहीत, परत सांगतोय अजून कुणाला पैसे आलेले नाहीत
पैसे कधी येतील याची तारीख देखील, अधिकृत तारीख देखील या ठिकाणी आलेली नाही. परत तुम्हाला सांगतोय, अधिकृत तारीख अजून आलेली नाही. हे फक्त अंदाज आहेत. हे जे कोणी सांगत आहेत, आम्ही असो कोणी असेल, ते अंदाज फक्त व्यक्त करत आहेत की ह्या तारखेला येतील त्या तारखेला, पण अधिकृत तारीख अजून आलेली नाही. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, फक्त काळजी करू नका, 100% तुम्हाला पैसे भेटणार आहेत. लाडकी बहीण योजना बंद पडलेली नाही. पण हे अडचणी काय आहे फक्त की बाबा तुमची पडताळणी चालू आहे. 4 चाकी वाहनाची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला याद्या पुढे येतील आणि सगळ्या जिल्ह्याच्या याद्या पुढे आल्यानंतर पैसे भेटतील. त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका, नक्कीच तुम्हाला पैसे भेटतील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारायचे आहेत. चला इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.